अमरावतीतून अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या वादातून रवींद्र पाळणकर या तरुणाची काल दुपारी हत्या केल्यानंतर त्याच्या समर्थकांनी अमरावती शहरातील आमदार रवी राणा यांच्या घरासमोर तोडफोड करत दहशत माजवली आहे आणि काही लोकांना मारहाण सुद्धा केली आहे। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेनंतर रवी राणा यांनी तोडफोडीची पाहणी केली आहे। तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 12 जणांना रात्रीच ताब्यात घेतलंय। राजापेठ पासून केडियानगर चौक, शंकरनगर चौक आणि मेगा तो मॉल, नवाते या सगळ्या परिसरामधल्या गाड्या फोडल्या। मोठ्या प्रमाणात महिलांवर दगडफेक केली। काही सर्वसामान्य जनता जे रस्त्यावर वॉक करत होती त्यांना मारलं आणि मोठ्या प्रमाणात दहशत फैलवण्याचं काम 20-25 गाड्यावर, टू व्हीलरवर अशा 20-25 तरुणांनी जे केलेलं आहे त्या दहशतीमुळे मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण झालेलं आहे। मी स्वतः सीपींना फोन करून सांगितलं ते डीसीपी, एसीपी, पीआय, क्राईमचे पीआय सगळे पोलिसांचा पुरा ताफा त्यांचा शोध घेत आहेत। त्यापैकी 5 ते 6 हे गुंडागर्दी करणारे गुंडे काही पकडला गेलेले आहे। कोण आहे आपल्याला माहित नाही आहे। 20-25 जण गाडीवर आले आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे मारहाण केली, लोकांना दगडफेक केली, चाकू होते आणि त्याच्यावर काय होतं काय नाही, कारण आम्ही स्वतः तिथून जागेवरून पळालो जीव वाचवासाठी आणि पूर्ण रस्त्याने त्यांना कोणती दहशतच होती पूर्ण एकदम डायरेक्ट कोणाला येऊन मारणं म्हणून बा क्या है तुम्हारा क्या है करके या काकू खड़े हो ये प्रोसीजर झालेली आहे। मैं ऊपर जिम में था, जैसे ही मैं नीचे आया यहाँ 25 से 30 लोग थे टू व्हीलर पे, और जितने भी रास्ते पे लोग थे सबको मार रहे थे। और ये मेरी वाली गाड़ी पीछे से फोड़ के गए, सामने एक दुकान है उनको मार के गए, ये वाली गाड़ी भी फोड़ के गए, और मतलब रास्ते में बच्चे थे, बच्चों को भी मार रहे थे वो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।